नमस्कार, जय महाराष्ट्र. अखेर ज्या गोष्टीकडे संपूर्ण देशाचं महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं तो सर्वात मोठा निर्णय अखेर आलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर. महाराष्ट्रात निवडणुका कशा झाल्या, निकाल कसा लागला आपल्या सर्वांना माहिती आहे. मित्रांनो, याबद्दलची आजची सर्वात मोठी अपडेट सध्या आपल्यासमोर आली. सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सर्वात मोठा दणका. जाणून घ्या सविस्तर बातम्या आजच्या सविस्तर 25 महत्वाच्या अपडेट. भाजप शिंदे गटाच्या 4 आमदारांच्या अडचणीत झाली वाढ. अब्दुल सत्तारांसह 3 आमदारांची आमदारकी जाणार. हायकोर्टाचा सर्वात मोठा दणका. साहित्य संमेलनात राजकीय चिखलफेक. सारस्वतांच्या व्यासपीठावरती सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण. नीलम गोरे यांची रमाकारामी. महाराष्ट्रात संतप्त प्रतिसाद. उद्धव ठाकरेंच्या सामनाचा तिखट प्रहार. नीलम गोरेवरती जोरदार टीका. कोकाटेंचा राजीनामा कधी घेणार. अधिवेशनाआधी कामकाज समितीच्या बैठकीत सरकारला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी घेरले. अखेर मोठी उडाली खळबळ. कन्नडिगांच्या उन्मादानंतरही कर्नाटकच्या बसचा महाराष्ट्रात होतोय मुक्त संचार. मराठी माणसांना अशा प्रकारचा का देतायत वागणूक. संतप्त नागरिक. संतोष देशमुख हत्याकांडाच्या ठरावाला अखेर दिली गेली बगल. 98व्या साहित्य संमेलनाचे सूप वाजले, मात्र निर्णय नाहीच. ईव्हीएम मधील डेटा डिलीट करू नका. सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला मोठे आदेश. महाराष्ट्रासह देशभरामध्ये ज्या ज्या राज्यात ईव्हीएमचा धोका तिथे निवडणुका पुन्हा होण्याची शक्यता बळावली. सुसंस्कृत वाटत होते ते आता सर्वात घाणेरडे वाटतात. आदित्य ठाकरेंची सडकून टीका. महाराष्ट्राच्या राजकारणावरती तिखट प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे कडाडले. लाखो भाविकांच्या भक्तिसागरात भराडी देवीच्या यात्रेची अखेर झाली आज सांगता. गर्दीचा उच्चांक तरीही सुयोग्य नियोजन असल्याचा नागरिकांचा निर्वाळा. लग्नाचे बजेट अखेर वाढले. वधू वरांवरती महागाईची आली मोठी संक्रांत. वाहतुकीपासून हॉलपर्यंत सगळीकडेच वाढीव खर्चाची झाली फोडणी. त्यामुळे खूप संकट. बोगस लाडक्या बहिणींवरती गुन्हे दाखल होण्यास सुरुवात. महाराष्ट्रातील तब्बल 50 ते 70 लाख महिलांची नावं होणार यादीतून गायब. सरकारचा सर्वात मोठा धक्कादायक निर्णय. कारभार सुरळीत करण्यासाठी गडकरीत जनता दरबार भरवणार. गणेश नाईकांचे एकनाथ शिंदेना ठाण्यात जाऊन प्रत्युत्तर. ठाणे महापालिकेवरती भाजपचा भगवा एक हाती फडकवणार. गणेश नाईकांचा शिंदेना टोला. 11 मार्च हा दिवस मैत्री दिन म्हणून साजरा करावा. छत्रपती संभाजी राजांनी कवी कलश यांची हत्या झाल्या तो दिवस महाराष्ट्रात मैत्री दिन साजरा करावा अशी केली आहे मागणी. महायुती सरकारकडून कंत्राटदारांना चुना. 28 फेब्रुवारी पासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. मंत्र्यांच्या निवासस्थानावरील मेंटेनन्स बंद ना थकबाकी देण्याच्या हालचाली वाढल्याची माहिती. वादग्रस्त बागेश्वर बाबांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक. वैद्यकीय विज्ञान संशोधन संस्थेचे अखेर झाले भूमिपूजन. आली समोर सर्वात मोठी बातमी. रायगडावरील गोरगरिबांच्या तोंडचा घास खोके सरकारने हिरावला. अनुदान मिळत नसल्याने शिवभोजन योजना लागली बंद पडू. रायगडमधील 49 केंद्र लागले टाळे. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळाचे. डॉक्टर नीलम गोरे यांचा संताप. मात्र नीलम गोरेवरती महाराष्ट्रातून सगळीकडून तीव्र प्रतिक्रिया. गए गुजरे लोकांकडे लक्ष देत नाही उद्धव ठाकरे यांचा. नीलम गोरेवरती जोरदार प्रहार. नीलम गोरे यांच्या विरोधात टाकणार 100 कोटींचा दावा. संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय वापर नको. संजय राऊत यांचा मराठी साहित्य मंडळावरती तीव्र आक्षेप.
महाराष्ट्रात देशात चाललंय काय? संजयजी राऊत. शैक्षणिक वर्षात जून पासूनच सुरू होणार सीबीएसई धर्तीवरती यंदापासून पहिलीचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय. शिक्षण संस्थांची समरव्यवस्था मिटली. मराठा आरक्षण प्रश्नांवरती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत परिषद घ्यावी. मराठे अखेर कडाडले. सर्व समाज एकवटला. देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदेंनाही जोरदार टोला. महायुतीच्या काळात दलित असुरक्षित असल्याची भावना. मंत्री रामदास आठवले यांचा सरकारला अखेर घरचा आहेर. नॉन क्रिमिलियर उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याची सरकारला केली विनंती. युट्यूबवर शिकवून केली नोटांची छपाई. मेकॅनिक मूर्तिकार तरुणांचा झटपट श्रीमंत होण्याचा फंडा आला अखेर समोर. पोलिसांच्या बेड्या ताब्यात भेटले. शिवसेनेत मर्सिडीज दिला की पद मिळायचे. उपसभापती नीलम गोरे यांचं खळबळजनक वक्तव्य. परंतु त्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात तीव्र गदारोळ. नीलम गोरे माफी मागणार याकडे सर्वांचं लक्ष. मुंडे कोकाटे यांचे रक्षण करणे हे भाजपचे हिंदुत्व आहे का? उद्धव ठाकरे. अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत झाला जाहीर प्रवेश. याच वेळी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आगामी काळामध्ये संपूर्ण राज्याचा दौरा करणार असून यावेळी महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला घेरणार असल्याची माहिती सध्या मातोश्रीवरून मिळाली आहे. यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंचं शिवसेना चिन्ह धनुष्यबाण पक्ष आणि संपूर्ण उद्धव ठाकरे मिळणार. यावेळी नीलम गोरेवरती संजय राऊत यांनी केली जोरदार टीका. नीलम गोरे ही निर्लज्ज नमखराम बाई आहे. तुमची लायकी नसताना तुम्हाला आमदार केलं. तुम्हाला बाळासाहेब यांनी आमदार केलं नाही. अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नव्हते असं संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्यावरती सामनातून जोरदार टीका टिप्पणी केली आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की कोणती बाई तुम्ही पक्षात आणली, जाताना ही बाई ताटात घाण करून गेली असं संजयजी राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देऊन प्रसार माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याच वेळी महाराष्ट्रात देखील सध्या नीलम गोरे यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. नीलम गोरे अशा बोलल्याच कशा ज्यांनी 4 वेळा आमदार केलं त्यांच्याच घरावरती अशी टीका टिप्पणी का केली असा सवाल महाराष्ट्रातील सामान्य जनता नीलम गोरेंना विचारते. आता नीलम गोरे माफी मागणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. धन्यवाद.